राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर काल एक पुण्यामध्ये भाजपामध्ये एक नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं होतं. मंचावरती बसण्यावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यामध्ये जी काही बातचीत झाली त्याच्यावरती नाराजी नाट्य खरं तर पाहायला मिळतं. याच्यावरती आपण अभिमन्यू पवार यांच्याबद्दल त्यांना समर्थन देणारे एक फेसबुक पोस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक असा आशय मांडलेला आहे की मेधा कुलकर्णी आहे ते सातत्यानं जातीचं राजकारण करतात, विकासाच्या कामं पाठीमागे राहिली, मात्र जातीचं राजकारण त्यांच्याकडून होत आहे. एक लक्षात घ्या, समाजामध्ये लोकप्रतिनिधींनी काम करत असताना संविधानिक पद्धतीने संविधानावर काम केलं पाहिजे. काल जो पुण्यात कार्यक्रम होता तो मला वाटतं अण्णा पाटील साहेब महामंडळाचा कार्यक्रम होता. त्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि इतर सर्व त्या जे आमदार खासदार आहेत त्यांना सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. आता मेधा कुलकर्णींनी जो काही काल लगेच स्टँड घेतला, जे काही वक्तव्य केलं, ती त्यांची नेहमीची सवय आहे. त्या विसरतात की त्या ज्या खासदार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे झालेल्या आहेत. माननीय पंतप्रधान साहेब मोदी साहेबांनी त्यांना ती जी संधी दिली आहे ती एक महिला, सक्षम महिला, काम करणारी महिला आणि संविधानाने दिली. परंतु त्यांची जर कारकिर्दी बघितली तर त्यांनी सातत्याने पहिल्यांदा धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल अशी वक्तव्य केली. शनिवारवाड्यावरचं त्यांचं कृत्य किंवा दर्गा असेल, मस्जिद असेल, मंदिर असेल, याच्यावर त्या सातत्याने जाणीवपूर्वक बेकायदेशीर पद्धतीने स्वतःचं म्हणणं मांडणं आणि सत्ताधारी आहे म्हणून पोलिसांना वेठीस धरणं हे करत आलेले आहेत. आणि याला आम्ही जरी सत्तेत असलो तरी आपलं राज्य, आपलं शहर, आपला देश हे संविधानावर चालते. त्याच्यामुळे समाजात शांतता आणि एक सर्वच हिंदू धर्मामध्ये, सर्व धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये समाजात ऐक्य राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, असं काम करणं गरजेचं असताना सुद्धा काल ज्या कार्यक्रमामध्ये त्यांना मागे बसवण्यात आलं, काय हरकत काय तुम्हाला? कार्यक्रमाला तुम्ही एक सन्माननीय खासदार म्हणून बोलवल्यावर ज्या विभागाचा कार्यक्रम आहे त्यांचे अध्यक्ष जर पुढे बसत असतील आणि त्यांना जर विनंती केली असेल मागे बसायला, तर तेवढ्यात त्यांना तो राग आला. आणि इथे सुद्धा त्यांनी ज्या धर्माधर्मावर राजकारण करत होत्या त्यांनी जातीवर राजकारण करायला सुरुवात केली. आणि बरं झालं की तिथं भाजपच्याच लोकांमध्ये जो काही त्यांचा संवाद झाला, चर्चा झाली, वादविवाद झाले असतील, ते तिथं त्या भाजपच्याच लोकांमध्ये झाले. कारण का त्यांच्या या वृत्तीमुळे खरंच सांगते समाजामध्ये तेढ निर्माण होतो, समाज अस्थिर होतो आणि त्यांना बोलणं गरजेचं आहे. अभिमन्यू पवार, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत मी MPCच्या मुलांचे प्रश्न आम्ही एकत्र लढलेले आहोत. मुलांना त्या प्रश्नाचा मार्ग काढून दिलेला आहे. त्याच्यामुळे अभिमन्यू पवार हे कोणताही जातीत भेद करत नाही, हा अनुभव मला आहे. आणि त्याच अनुभवातनं खासदार मेधा कुलकर्णी धर्मात, जातीत कशा पद्धतीने तेढ करतात हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मला मेधाताईंना सल्ला आहे, मेधाताई, तुम्हाला माननीय पंतप्रधान साहेबांनी खासदारकी दिलेली आहे. आपण पुणे शहरासाठी काय काम केलं विकासासाठी? आज पुणे शहरामध्ये पाणी टंचाई होती, तुम्ही का नाही पुढे हिरिरीने आले ते प्रश्न सोडवायला? का नाही तुम्ही पुणेकरांचे सर्वच प्रश्न, ट्रॅफिक प्रश्न आहे, त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये लोकांना शहरी गरिबीचे ज्या काही अडचणी येतात किंवा लोकांच्या प्रभागामधील, लोकांचा प्रभाग जाऊ द्या, तुमच्या कोथरूडच्या प्रभागामधल्या नागरिकांच्या समस्या थेट जाऊन सोडवताना तुम्ही कधी दिसल्या नाही रस्त्यावर, तुम्ही पालिकेत कधी दिसत नाही. नुसतं संसदेमध्ये जाऊन भाषण करणं ते तुम्हाला तो अधिकार आहे, तो केला पाहिजे. परंतु त्याच्याबरोबर विकासाचं राजकारण मेधा कुलकर्णी कुठेही करताना दिसत नाही. उलट धर्मात, जातीत वाद, तेढ कशी निर्माण होतील हे ते बघतात. आणि बरं झालं भाजपनी त्याचा अनुभव घेतला. पुन्हा सांगते, अशा वृत्त्यांना तातडीने थांबवणं, विरोध करणं हे नागरिकांचं, विरोधकांचं आणि सोबत असलेल्या सहकारी राजकारण्यांचं प्रथम कर्तव्य आहे. अन्यथा या धर्मावरनं, जातीवरनं हा सर्व समाज, काहीही विकृत लोक जी लोकप्रतिनिधी म्हणून बसलेली आहेत
ते त्याला काळं फासू शकतात. ताई, मेधा कुलकर्णी असं म्हणतायत की हा कार्यक्रम जो आहे अभिमन्यू पवारांनी एक असं वक्तव्य केलं की त्यांचं असं म्हणणं आहे की त्या बसण्याच्या जागेवरून काही प्रश्न नव्हता, मात्र हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि मी ब्राह्मण आहे, म्हणजे कुठंतरी जातीवरून मला तिथं हिणवलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, मेधा कुलकर्णी खासदाराबरोबर प्राध्यापक राहिलेले आहेत. प्राध्यापका असतानाच त्या नगरसेविका झाल्या होत्या. मराठा किंवा ब्राह्मण याचा विषय, याचा संबंध काय? मेधा ताई एवढ्या हेकेखोर महिला आहे की मला मागे बसवलं अभिमन्यू पवारनी, आमदार साधा, OSD होता साधा, मी कोण आहे, मी खासदार आहे, तो जो काही घमेंड आहे. म्हणजे आम्ही राजकारणामध्ये काही महिलांना पुरुषांना नावं ठेवतो त्यांच्या वागण्याने किंवा ह्याने, तर आता अशी परिस्थिती आहे की काही महिला ज्या हेकेखोर आहेत, ज्यांना काम जमत नाही पण सातत्याने कॉन्ट्रोवर्सी करणे, काहीतरी वाद नाही. एक चांगला महायुतीचा कार्यक्रम काल होता अण्णासाहेब पाटील या महामंडळाचा. जर त्यांचे पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोबत बसत असतील आणि जर खासदार मागे बसले तर कुठे अडचण यायची कारण नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरा तुम्हाला त्यांचं सांगते, कारण का मेधाताईंना आम्ही खूप चांगले ओळखतो, सभागृहामध्ये आम्ही काम केलेले. रडायला तर काय त्यांना 5-5 मिनिटाला येतं नाहकमध्ये ती सहानुभूती घेण्यासाठी. हा मी 2012 ते 12 पासून सभागृहात होते तेव्हापासून बघितलेलं आहे. पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांना त्या पुण्यात कार्यक्रम असल्यामुळे साहजिकच आहे पहिल्या ओळीमध्ये पहिलं स्थान हे महापौरांना मिळतंच. माझ्या मागून आलेली लोकप्रतिनिधी आज महापौर होऊन माझ्या पुढे बसतीये आणि मी खासदार झालीये आणि मला मागे बसवलं जातंय, हाही त्यांचा एक पॉइंट असू शकतो. कारण का त्यांना ते म्हणतात ना की हे लोकप्रतिनिधी झालेल्या आहेत काही महिला, परंतु त्यांना त्यातलं अज्ञान आहे. त्या अजूनही साडी, कपडे, धर्म, जातीवाद याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि ही वृत्ती जोपर्यंत महिलाच संपवत नाही, मला नाही वाटत की आपण दुसऱ्याला उपदेश देऊ शकतो आणि आपण तसंच राहिलं तर उपयोग राहणार नाही. मेधाताईंनी विकासाचं राजकारण, सर्व जाती धर्माचं राजकारण, लोकांना मदतीचं राजकारण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. अन्यथा एक नासकी वृत्ती म्हणतो ना त्या पद्धतीने या मेधाताईकडं आत्ता बघितलं जातं. का बघितलं जातं तर त्यांनी आत्तापर्यंत घेतलेल्या धर्मात जाती, आता पहिला धर्माचा वादिवाद होता त्यांचे त्याच्याबद्दलचे विचार बेकायदेशीर होते. हिंदू धर्म मुस्लिम धर्माच्या बाबतीत शनिवार वाड्याला झाले आणि काल मराठा आणि ब्राह्मणवाद कशासाठी? आज आपले मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, सगळ्यांनी स्वीकारलेले आहेत आणि आपला समाज कोणताही जाती भेद करत नाही. काही ज्या या वृत्ती आहेत या जाणीवपूर्वक स्वतःचं राजकारण स्वतःच्या फायद्यासाठी समाजामध्ये जर अशांतता आणि अशी कृत्य करत असतील तर त्यांच्यावर सुमोटो गुन्हे दाखल झाले पाहिजे. निश्चित कालच्या प्रकारात त्यांच्यावर कोण गुन्हे दाखल करणार नाही, कारण का भाजपच्याच अंतर्गत विषय झालेला आहे. परंतु आमदार अभिमन्यू पवार हे कोणताही जातीवाद करत नाही, हे मी स्वतः त्या कामामध्ये अनुभवले आहे. आणि मेधा कुलकर्णी, ज्या खासदार मेधा कुलकर्णी, त्या सातत्याने जातीवाद करतात, धर्मभेद करतात आणि समाजामध्ये अशांतता अस्थिरता निर्माण करतात. जातीपातीचं राजकारण सोडून विकासाच्या राजकारणावरती खासदार मेधा कुलकर्णी यांनी भर दिला पाहिजे, अन्यथा लोक त्यांना उत्तर देतील अशी प्रतिक्रिया आहे ती रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांतराव सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.